तर महेश, तुला कसं वाटतंय आज सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन पासून ते स्वारगेट मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो सेवा सुरू झालेली आहे, तर तुला याबद्दल 2 शब्द बोलू शकतो का तू? सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट पर्यंत आज मेट्रो चालू झालेली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज पहिली रेव्हेन्यू ट्रेन आज चालू झालेली आहे. बर. ट्रॅफिकमध्ये गुंतण्यापेक्षा मेट्रोचा प्रवास म्हणजे एकदम जोरदार. स्वारगेटची जी मेट्रो सुरू झाली आहे ती एकदम उत्तम आहे आणि आम्हाला फार फायदेशीर आहे. मोदी साहेबांना याच्याबद्दल खूप आम्ही धन्यवाद. जय मोदी. जय जय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्वारगेट साठी किती गर्दी जमलेली आहे आणि ही पहिलीच ट्रेन आहे रेव्हेन्यू ट्रेन. तरी तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे ते. अशा प्रकारे खूपच गर्दी झालेली आहे आणि पहिलीच ट्रेन असल्या कारणाने तरी लोकांनी त्याचा आनंद घेतलेला आहे. बोला. आवाज येईल त्याच्यामध्ये. बोला काय प्रश्न विचारू. तर तुम्हाला मेट्रोने स्वारगेटपर्यंत मेट्रोने प्रवास करताना तुम्हाला कसं वाटलं ते सांगा बरं 2 शब्द. खूपच छान वाटते. ट्रॅफिकपासून मुक्तता मिळते आपल्याला. बरं. आणि प्रवास सुखकर होतो. बरं. तुम्हाला अजून म्हणजे ट्रॅफिकला कसं सामोरं जावं लागत होतं अगोदर, त्याबद्दल 2 शब्द बोलू शकता? ट्रॅफिक खूप होतं. पुण्यामध्ये खड्डे खूप आहेत, त्यामुळे वेळ खूप जायचा. मानसिक त्रास व्हायचा. बरं. त्याच्यातून मुक्तता मिळतं. थँक्यू. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही खूपच गर्दी आहे पहिलीच ट्रेन असल्यामुळे. Station. Doors will open on the right. हॅलो एव्हरीवन, मी मेट्रोचा स्टाफ आहे आणि आज स्वारगेट पासून ते सिव्हिल कोर्टपर्यंत मेट्रोचे उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झाले आणि फर्स्ट राईड लोकांनी खूप एन्जॉय केली आणि बघून प्रतिसाद मिळाला लोकांचा. आणि त्याबद्दल मी लोकांचे धन्यवाद करतो महामेट्रोच्या वतीने. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपण पोहोचलो आता स्वारगेट मेट्रो स्टेशनला. इथं बघा गर्दी किती आहे मित्रांनो. पहिलाच दिवस आहे, पहिलीच ट्रेन आहे, पहिलीच रायडिंग आहे मित्रांनो. गर्दी बघा किती आहे. तर ट्रॅफिकला सामोरे जाण्यापेक्षा मित्रांनो मेट्रोने प्रवास करा, सुखद प्रवास होईल तुमचा, वेळेची बचत होते प्लस तुमची मित्रांनो. तरी तुम्ही बघू शकता स्टेशनचं स्ट्रक्चर किती छान आणि खूपच सुंदर प्रकारे बनवलेलं आहे. तर वेळ आली तर नक्की एकदा या स्टेशनला भेट द्या आणि बघा तुम्ही की खूप छान स्ट्रक्चर बनवलेले आहे, किती छान. भारत देशामध्ये या स्टेशनचं आहे ना मल्टी मॉडेल हब म्हणून ओळख राहील मित्रांनो.